गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशीभविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेचे प्रतिबिंब आहे, जे आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. आजच्या ग्रहांच्या स्थितीकडे वळण्यापूर्वी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहून आपल्या भावना व्यक्त करा. आज मंगळवार 14 जुलै 2026. आज अमावास्या तिथी आहे. अमावास्येचा दिवस हा पूर्वजांचे स्मरण आणि आत्मिक शांतीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. आज आर्द्रा नक्षत्र आहे, जे आपल्या जीवनात नवीन विचारांची आणि बदलाची लाट घेऊन येते. सकाळी 11:57 व्याघात योग असेल. आजचा सूर्योदय सकाळी 5:49 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:16 होईल. राहू काळ दुपारी 3:54 ते संध्याकाळी 5:35 असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळावीत आणि आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशीभविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज मंगळवार तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात नवीन गोष्टी शोधण्याची आणि काहीतरी वेगळे करण्याची अस्वस्थता निर्माण होऊ शकते. आज तुम्हाला गोष्टी स्पष्टपणे दिसत नसल्यासारख्या वाटू शकते आणि ज्या पद्धतीने कामे पूर्ण व्हावीत असे तुम्हाला वाटते, तसे न झाल्यामुळे थोडी निराशाही येऊ शकते. अशा वेळी आज कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. हेच तुमच्या हिताचे ठरेल. तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्वतःला प्रेरित ठेवण्याचे मार्ग शोधा, कारण शेवटी सर्व काही ठीक होणार आहे. आज नारंगी रंग वापरणे टाळा. दुपारी 12 ते 2 या वेळेत महत्त्वाची कामे किंवा बैठकांचे नियोजन करा. यावर्षी शनीचा प्रभाव तुमच्यावर अधिक असल्याने मनाची शांती टिकवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. हेच तुमच्यासाठी सर्वोत्तम औषध आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल, त्यामुळे घाई न करता शांतपणे विषयाचा सराव करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस थोडा संयमाचा आहे. नात्यात स्पष्टता हवी असेल तर आज वाद घालणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे. स्वतःसाठी थोडा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जा. नोकरी करणाऱ्यांनी आजशी बोलताना सावध राहावे आणि व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलावेत. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास बागेत किंवा झाडांच्या सावलीत घालवावा. आजचा एक छोटासा उपाय म्हणजे आज सकाळी उठल्यावर एखाद्या झाडाला पाणी घाला किंवा निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ शांत बसा. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय आयुष्यात कठीण प्रसंगात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की धैर्याने निर्णय घेणे? तुमच्या उत्तराची आम्ही कमेंट बॉक्समध्ये वाट पाहत आहोत. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 14 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे तुमच्या मनात नवीन उपक्रम हाती घेण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. मात्र आजच्या दिवशी तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर विशेष नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. मनात असलेली नकारात्मकता दूर करून शांत आणि प्रसन्न चित्ताने विचार करा. जेव्हा तुम्ही 100% खात्री बाळगाल, तेव्हाच पुढे पाऊल टाका. आजचा दिवस तुमच्यासाठी लाल रंग अत्यंत शुभ ठरेल.
संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज एक छोटासा ब्रेक घेऊन स्वतःला रिलॅक्स करा, ज्यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी शांत ठिकाणी बसून वाचन करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. प्रेमसंबंधात घाई न करता नात्याला वेळ द्या. गृहिणींनी आज घरातील कामात स्वतःला गुंतवून ठेवल्यास मानसिक समाधान मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा आणि व्यावसायिकांनी आज कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना पूर्ण विचार करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास थोडा वेळ ध्यान करावे. आजचा एक चांगला विचार: एखादे महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. आजचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी धैर्य महत्त्वाचे आहे की संयम? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे ज्योतिषीय मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 14 जुलै तुमच्यासाठी एक संमिश्र पण आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे. आर्द्रा नक्षत्राचा स्वामी राहू असल्यामुळे आज काही कारणास्तव तुम्हाला मनामध्ये थोडी अस्वस्थता किंवा अनामिक भीती वाटू शकते. पण लक्षात ठेवा, हा केवळ एक तात्पुरता काळ आहे आणि दिवसाच्या उत्तरार्धात तुम्हाला नक्कीच हलके आणि प्रसन्न वाटेल. आज तुमच्या राशीत चंद्राचे भ्रमण असल्याने तुम्ही थोडे भावुक असाल, पण या भावनांना सकारात्मक वळण देणे तुमच्या हातात आहे. तुमच्या आयुष्यातील या लहानशा अडचणी म्हणजे एका मोठ्या आणि सुखद प्रवासातील छोटे अडथळे आहेत. त्यामुळे जास्त ताण घेऊ नका. आज तुमच्या प्रियजनांशी किंवा एखाद्या जवळच्या मित्राशी मनमोकळ्या गप्पा मारा. यामुळे तुमचे मन हलके होईल. आजचा दिवस तुमच्या भूतकाळातील कर्मांचा विचार करून जबाबदारीने वागण्याचा आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस एकाग्रतेचा आहे. आर्द्रा नक्षत्रातील चंद्र तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा देईल, पण विचलित होण्यापासून स्वतःला वाचवा. तरुण आणि प्रेम संबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संवादाचा आहे. जोडीदाराशी स्पष्टपणे बोला, यामुळे गैरसमज दूर होतील. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात आणि स्वतःच्या आवडीच्या कामात घालवण्यासाठी उत्तम आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. कामाच्या ठिकाणी घाईघाईने निर्णय घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास ध्यानधारणा करावी. आज दुपारी 1 ते 2:30 या वेळेत तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. ही वेळ तुमच्यासाठी शुभ आहे. आज पांढरा रंग परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना दाणे टाका किंवा गरजूला पाणी द्या. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगात नशीब जास्त महत्त्वाचे असते की आपले प्रयत्न? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 14 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि उत्साहाचा दिवस आहे. आज चंद्र मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात एक वेगळाच उत्साह आणि आशावाद निर्माण होईल. तुमच्या राशीत शुक्र ग्रहाचे स्थान तुम्हाला अधिक आकर्षक आणि आनंदी बनवत आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज खूप चांगली बातमी मिळू शकते. तुमचा हा सकारात्मक दृष्टिकोन केवळ तुमच्या कामावरच नाही, तर तुमच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावरही आनंदाची उधळण करेल. आजचा दिवस कुटुंबासोबत एखादी छोटी सहल किंवा पिकनिकचे नियोजन करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती करण्याचा आहे. आर्द्रा नक्षत्रातील चंद्राच्या प्रभावामुळे तुमची एकाग्रता वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची ओढ निर्माण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचाच खूप रोमॅन्टिक आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरामध्ये आनंदाचे वातावरण घेऊन येईल.
घरातील सदस्यांसोबतचा संवाद तुम्हाला मानसिक समाधान देईल. व्यावसायिक आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन संधी चालून येतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास एखादे चांगले पुस्तक वाचावे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज सकाळी 9:15 ते 11 वाजेपर्यंतचा वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. या काळात तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. आज पांढरा रंग परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. राहूच्या अनिश्चिततेपासून वाचण्यासाठी एखादे पुस्तक वाचणे किंवा धार्मिक ग्रंथ जवळ ठेवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. आजचा माझा तुम्हाला एक विशेष प्रश्न आहे. तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त आनंद कोणत्या गोष्टीमुळे मिळतो? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन माहिती देण्यास प्रेरित करतो. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 14 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होऊन तुम्हाला विचारांमध्ये स्पष्टता येईल. आजचा दिवस प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. तुमच्या मनात येणारे नवीन विचार एका कागदावर लिहून ठेवा, कारण हे विचार तुम्हाला भविष्यात मोठी प्रगती करून देतील. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आज सकारात्मक बदल घडतील. शाळकरी मुलांसाठी आजचा दिवस अभ्यासात नवीन प्रयोग करण्याचा आहे. तुमची एकाग्रता वाढेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नवीन संधींकडे लक्ष द्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा असेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि शक्य असल्यास एखादा नवीन छंद जोपासावा, यामुळे मन प्रसन्न राहील. आज काळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. सकाळी 9:45 ते 11:15 महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देणारी व्यक्ती कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 14 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत समृद्ध आणि भरभराटीचा दिवस ठरणार आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या व्यवसायात आणि आर्थिक बाबतीत प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. आज तुम्ही घेतलेले निर्णय आणि केलेली गुंतवणूक भविष्यात तुम्हाला मोठा नफा मिळवून देणारी ठरेल. तुमच्या राशीस्वामी शुक्राची स्थिती सिंह राशीत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच तेज असेल. आजचा दिवस नियोजनाचा आहे, त्यामुळे घाईघाईने निर्णय न घेता शांतपणे विचार करून पावले उचला. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस असा असेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात नवीन प्रयोग करण्याचा आहे. आर्द्रा नक्षत्राचा प्रभाव तुमची एकाग्रता वाढवेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येईल. प्रेमसंबंधात जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात समाधान देणारा असेल. कुटुंबासोबतचा वेळ तुम्हाला मानसिक शांती देईल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज नियमित व्यायामावर भर द्यावा, यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पांढऱ्या रंगाची वस्तू किंवा अन्नदान करा, यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आज चांदीचा रंग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. दुपारी 4:30 ते 6 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. शनीचा प्रभाव संतुलित करण्यासाठी नियमित व्यायाम करा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो,
आज 14 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय फलदायी दिवस आहे. आज चंद्र तुमच्या अष्टम भावात म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्याल आणि तुमच्या कामाचे कौतुक पाहून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. पण लक्षात ठेवा, यश मिळवताना कुटुंबाला विसरू नका. आज कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे उत्तम योग आहेत. त्यामुळे काम आणि घर यात योग्य समतोल साधा, म्हणजे दोन्ही गोष्टी बहरतील. तुम्ही घेतलेल्या कष्टाचे फळ आज तुम्हाला नक्कीच मिळेल. आज आर्थिक भाग्य उजळण्यासाठी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा. दुपारी 3 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतील. यावर्षी शनी ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडत आहेत. त्यामुळे मनाची शांती मिळवण्यासाठी आज शांत संगीत ऐका. हे तुमच्यासाठी उत्तम औषध ठरेल. शाळकरी मुलांनी आज अभ्यासासोबतच आपल्या छंदांना वेळ द्यावा, तर तरुणांनी करिअरच्या बाबतीत घाई न करता संयमाने निर्णय घ्यावेत. गृहिणींनी आज स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. तर नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संवाद साधताना नम्र राहावे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस नफ्याचा आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि चालण्याचा व्यायाम करावा. आजचे तुमचे शुभ कार्य म्हणजे कोणा गरजूला मदत करणे. आजचा माझा तुम्हाला प्रश्न तुम्हाला तर काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 14 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय उत्साही आणि सामाजिक दिवस असणार आहे. आज चंद्र मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमचे मन विविध सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतलेले असेल. मित्रांसोबत कॉफी पिणे असो, रात्रीच्या जेवणाचे बेत असोत किंवा संगीताच्या तालावर थिरकणे असो, आजचा दिवस तुम्हाला गेल्या काही दिवसांचा सर्व ताण विसरायला लावेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. त्यामुळे जुन्या चिंता सोडून वर्तमानाचा आनंद घ्या. आज तुमचे सामाजिक वर्तुळ वाढवा आणि जुन्या नात्यांना अधिक घट्ट करा. आजचा दिवस तुमच्यासाठी ऑफ व्हाईट म्हणजेच दुधी रंगाचा वापर करणे अत्यंत शुभ ठरेल, कारण हा रंग तुमच्याकडे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करेल. आज दुपारी 4 ते 5 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्याशील आहे. यावर्षी गुरु ग्रहाची कृपा तुमच्यावर असल्याने नवीन संधी मिळवण्यासाठी कृतज्ञतेचा भाव ठेवा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची एकाग्रता थोडी विचलित होऊ शकते. त्यामुळे अभ्यासासोबतच थोडा वेळ मनोरंजनासाठी काढा. तरुण वर्गासाठी आज दिवस नवीन ओळखी करण्यासाठी उत्तम आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घराबाहेर पडण्यासाठी किंवा मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी खूप छान आहे. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस कामाच्या व्यापातून थोडाफार विरंगुळा देणारा असेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घेत थोडा वेळ बागेत किंवा शांत ठिकाणी घालवावा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाचे तरी मन दुखावले असेल तर त्यांची माफी मागा किंवा कोणाला तरी मदत करा. आजचा तुमचा प्रश्न तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशीब महत्त्वाचे की कष्ट? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया या व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यू.आर. कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 14 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि बुद्धीला चालना देणारा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या षष्ठ भावात म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे. मिथुन राशीतील चंद्राचा प्रभाव तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण करत आहे. तुमची तल्लख बुद्धी आज तुम्हाला अशा गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यास मदत करेल, ज्यांनी तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात ठेवले होते. तुमची तर्कशक्ती आज शिखरावर असेल, त्यामुळे कितीही कठीण कामे असोत, तुम्ही ती सहजपणे हाताळू शकाल. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आहे, त्यामुळे याचा पुरेपूर फायदा घ्या. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. तुमची आकलनशक्ती उत्तम असल्याने कठीण विषयही तुम्हाला सोपे वाटतील.
तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संवादाचा आहे. जोडीदारासोबतच्या गैरसमजुती दूर होतील, पण रागाच्या भरात कोणतेही वादग्रस्त बोलणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. घरातील सदस्यांशी तुमचे नाते अधिक दृढ होईल आणि तुम्हाला मनापासून आनंद मिळेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस यशाचा आहे. तुमच्या कामातील अचूकतेमुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यावसायिकांना नवीन गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ ध्यान करा. आजच्या दिवशी एखादे महत्त्वाचे काम सुरू करण्यासाठी दुपारी 2:30 ते 4 ही वेळ अत्यंत शुभ आहे. आजचा शुभ रंग समुद्री हिरवा आहे. राहूचा प्रभाव जास्त असल्याने मनाची एकाग्रता टिकवण्यासाठी एखादे पवित्र प्रतीक किंवा रत्न जवळ ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाशीही वाद घालणे टाळा आणि शांत रहा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण प्रसंगात संयम ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे की धैर्याने निर्णय घेणे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 14 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय उत्साही आणि सर्जनशील दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून 4थ्या स्थानी म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे. यामुळे तुम्हाला थोडी अस्वस्थता जाणवू शकते. पण लक्षात ठेवा, ही अस्वस्थता तुमच्या प्रगतीचे लक्षण आहे. तुमच्यातील सर्जनशीलता आज शिखरावर असेल. त्यामुळे तुमच्या कौशल्यांना धार लावण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आज तुम्ही जे काही नवीन कराल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या दैनंदिन आयुष्यात थोडा बदल घडवून आणण्यासाठी काहीतरी नवीन आणि वेगळे करून पहा, कारण लहानशा गोष्टीही तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. आजचा दिवस तुमच्या आनंदासाठी आणि प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात नवीन प्रयोग करण्याचा आहे. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेम आणि नात्यात गोडवा निर्माण करणारा असेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात नाविन्य आणणारा ठरेल. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि हलका आहार घ्यावा. आज एक सत्कार्य म्हणून घरी स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा आणि ते कुटुंबासोबत आनंदाने खा. आजचा शुभ रंग फिकट राखाडी आहे आणि दुपारी 3 ते 4 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. शनीची ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी आज ध्यान करा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या एका गोष्टीमुळे सर्वात जास्त आनंद मिळतो? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यू.आर. कोड फर्स्ट स्कॅन करून चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे.